Good morning, friend. Today we start with C stage, single stage C amplifier, means single stage common emitter amplifier. Okay, so today's TLO is study of single stage C amplifier. CE म्हणण्यापेक्षा common emitter amplifier. It is also known as RC couple amplifier because with the capacitor resistance also present in the CE amplifier. Okay, then first of all see की MSBT मध्ये क्वेश्चन कसे विचारतात याच्यामध्ये ते बघूया. MSBT क्वेश्चन्स याच्यामध्ये कसा येतोय, एक तर क्वेश्चन असा येतोय, ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ सिंगल स्टेज कॉमन एमिटर एम्प्लीफायर, गिव द फंक्शन ऑफ ईच कंपोनंट. ओके, एक तर असा क्वेश्चन विचारण्यात येईल. अदरवाइज ड्रॉ अँड एक्सप्लेन RC कपल CE एम्प्लीफायर, किंवा असा क्वेश्चन येईल, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ वेवफॉर्म द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल स्टेज CE एम्प्लीफायर. CE असेल, कदाचित तिथं लिहिलेलं असेल कॉमन एमिटर एम्प्लीफायर असं पण लिहिलं असेल. अदरवाईज सिंपल असा क्वेश्चन असल्यावर त्याचे आन्सर तोच राहील की कॉमन एमिटर amplifier. Then circuit diagram of CE amplifier. First of all, see the circuit diagram of CE amplifier. हे नोटबुकची डायग्राम आहे, मी डायरेक्टली ती कट पेस्ट केली आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल व्हेरियस पॉइंट. सगळ्यात पहिले तुम्हाला जर दिसत असेल या पॉइंटवर तुम्ही या, तुम्हाला दिसेल VI. व्हॉट इज VI? VI बी द इनपुट सिग्नल. इनपुट AC सिग्नल इकडे आपल्याला दाखवलं सुद्धा आहे छोट्या फॉर्ममध्ये. देन अनदर इज ग्राउंड पॉइंट. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल इनपुट सिग्नल, देन ग्राउंड पॉइंट. अनदर वन इज component, that is C1. देन दूसरे आणखी कंपोनंट R1, देन R2, RC. IC चे जो रेजिस्टन्स असेल त्याला कनेक्ट केलं आहे. IC इन द सेन्स कलेक्टर करंटच्या सोबत जो असतो तो रेजिस्टन्स. वरती लावला आहे VCC. दुसरा आहे कॅपॅसिटर C2, देन आउटपुट. आणि इकडे दाखवलं आहे एम्प्लिफाईड आउटपुट सिग्नल. ओके, वाय इट इज नोन एज RC कपल? बिकॉज इथं आपण जे लावलं आहे R आणि C, हा दोन पॉइंट आहे. सो इट इज नोन एज RC कपल. कपल इन द सेन्स सोबत लावलेला आहे त्याला, आणि एक ग्राउंड दिला आहे. आपण वन बाय वन सगळे जे कंपोनंट कनेक्ट केले ते बघूया. याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे पॉइंट आहे तो आहे इनपुट. इनपुट जो दिला आहे VI. आता इथं आपण इनपुटमध्ये काय देतोय ते बघूया. इनपुटमध्ये AC सिग्नल दिले आहे. AC सिग्नल इन द सेन्स इनपुट. नंतर C1 विथ द कपलिंग कॅपॅसिटन्स ऑफ इनपुट. इनपुटमध्ये जे सिग्नल्स येऊन आले त्याला कपल केल्यासाठी आपण C1 यूज केलं आहे. R1 आणि R2 कशाला यूज केलं आहे? दिस इज द बायसिंग रेजिस्टन्स. हे जे काही व्होल्टेज येऊन आलं त्याला बायस करतोय. बायस आपल्याला माहीत आहे, ट्रान्झिस्टर बायसिंगसाठी आपण वापरतोय. ट्रान्झिस्टर बायस जो असेल त्याच्यासाठी आपण R1 आणि R2 यूज करतोय. टाइप्स ऑफ बायसिंग इज सेल्फ बायस सर्किट. दिस इज द सेल्फ बायस सर्किट. ट्रान्झिस्टर
is connected in C configuration. Hence, amplifier is known as CE amplifier. पुन्हा एक वेळा सांगतो, CE amplifier. ओके, आता बायसिंगसाठी आपण ना यूज केले आहे, बिकॉज फॉर ऑपरेटिंग ट्रान्झिस्टर ॲज अ एम्प्लिफायर इट इज नेसेसरी टू बायस इनपुट ॲक्टिव्ह रिजन. इनपुट ॲक्टिव्ह रिजन. आता इनपुट ॲक्टिव्ह रिजन का बरं म्हटलं आहे? बिकॉज आपण ना हे जे ट्रान्झिस्टर आहे ॲक्टिव्ह रिजनमध्ये, आणि ॲक्टिव्ह रिजनसाठी तुम्हाला मी मागच्या लेक्चरलाही सांगितलं होतं की आपण जर बेस एमिटर जंक्शनला फॉरवर्ड बायस ठेवलं आणि दुसऱ्या जंक्शनला रिव्हर्स बायस ठेवलं, दॅट इज इट ऑपरेट इन ॲक्टिव्ह रिजन. टाइप्स ऑफ बायसिंग यूज हेअर इज व्होल्टेज डिवायडर बायस. हे जे करतोय तुम्हाला आता मी बोललो सुद्धा की आपण जे यूज करतोय R1 R2च्या थ्रू बायस यूज करतोय, तो व्होल्टेज डिवायडर करतोय. RC कलेक्टर रजिस्टर यूज फॉर कंट्रोलिंग द कलेक्टर करंट. आता इथं आपण बघूया एक बाय वन कंपोनंट बघू. C1 इनपुट कपलिंग कॅपॅसिटर. दिस इज द इनपुट कपलिंग कॅपॅसिटर C1. Input coupling capacitor C1. The input coupling capacitor C1 is used for coupling the AC input voltage VI to base of transistor. तुम्हाला सांगितलं पहिलेच की कॅपॅसिटर जो आपण यूज करतोय इनपुट कॅपॅसिटरसाठी यूज करतोय. सर C1 कशाला यूज होईल मग? C1 कपलिंग कॅपॅसिटरला कोणासोबत कपल करेल? तो कपल करणार आहे इनपुट सिग्नल सोबत. देन द ब्लॉक. आणि मग कॅपॅसिटरची एक विशेषता आहे, कॅपॅसिटर काय करतोय की AC सिग्नल पास करतोय फक्त आणि DC सिग्नलला ब्लॉक करतोय. यामध्येही आपण इनपुट काय दिलंय? AC सिग्नल. मग कॅपॅसिटर काय करणार आहे? AC सिग्नलला पास करणार आहे. चुकून जर DC सिग्नल असेल त्याला काय करणार आहे? तो बंद करणार आहे, ब्लॉक करणार आहे. दिस कपलिंग कॅपॅसिटर ऑल्सो इन्श्युअर दॅट बायसिंग कनेक्शन ट्रान्झिस्टर रिमेन्स अनचेंज इवन ॲप्लिकेशन ऑफ इनपुट सिग्नल. देन C1 आयसोलेट द DC parts from AC input signal source. Reactance of the capacitance is given XC1 equal to 1 upon 2 pi FC1. तुमच्या नोट्समध्ये तुम्ही बघा, तुम्हाला नोट्समध्ये दिसणार आहे ऑलरेडी जे मी दिले आहे तुम्हाला त्यामध्ये. मग त्याच्यामध्ये काय काय असणार आहे? F इज द फ्रिक्वेन्सी इनपुट सिग्नल विथ decrease the frequency reactance. XC goes in increasing, being used for coupling AC signal. Reactance XC1 has to as small as possible. मॅक्झिमम टाइम 0 असलं पाहिजे. हे बघूया आपण, पण प्रॅक्टिकली पॉसिबल नसते, तर त्याला म्हणू C1 इज व्हेरी ग्रेटर अँड इक्वल टू 1 अपॉन 0.2 पाय F मिनिमम RI. ओके, आता बघूया आपण बायपास कॅपॅसिटर CE. आता याच्यामध्ये बायपास कॅपॅसिटर CE कुठं आहे? बघा, तुम्हाला दिसत असेल हा पॉईंट जो दिसतोय, दिस इज द बायपास कॅपॅसिटर CE. व्हॉट इज द रोल ऑफ इट? द कॅपॅसिटर कनेक्टेड इन पॅरलल विथ द emitter resistor RE is called as emitter bypass capacitor. Then resistance RE should be high possible for very good Q point. आता Q point आपण मागं डिस्कस केलं होतं की व्हेरी गुड Q point साठी काय असणार आहे की ते रेजिस्टन्स जे असेल हाय असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. ओके, दिस आर द contradicting requirement, but use of CE fulfill both them satisfactory. CE act as open circuit for DC and short circuit for AC. तुम्हाला आता पुन्हा सांगितलंय की काय CE ओपन सर्किट असेल का DC साठी? DC ब्लॉक करतो, बिकॉज ब्लॉक करतो, तर मग काय होणार आहे? ब्लॉक केल्यावर
सी पासच नाही करणार ना DC. Simple. The capacitor increasing voltage gain of amplifier increases stability of Q factor, Q point. Q means operating point also, it is the Q point. Then output coupling capacitor C2. Then we discuss about output coupling capacitor C2. This one. My pointer is indicate C2. What is C2? This capacitor couple amplifier output to the load resistance to next stage of amplifier. जर आपल्याला याच्यासोबत दुसरा आणखी एक एम्प्लिफायर यूज करायचा असेल तर कपलिंगसाठी हा C2 यूज करतोय. समोर सपोज आपण आणखी एक एम्प्लिफायर लावला, हे सिंगल स्टेज झाला है ना, तर आपण दुसरा आणखी एक लावला मल्टी स्टेजसाठी सपोज वापरतो, हा कपलिंग कॅपॅसिटरचं काम करतोय. इट इज यूज फॉर ब्लॉकिंग DC. पुन्हा हा जो असेल C2 नेहमीच्या कॅपॅसिटरचे कॅरेक्टरिस्टिक, बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅपॅसिटर लक्षात घ्या की तो DCला ब्लॉक करतो आणि ACला पास करतोय. हे नेहमी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की काय होतोय कॅपॅसिटरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तसंच इंडक्टरचे असते, पण जाऊ द्या, इंडक्टर आपण यामध्ये आता नाही डिस्कस करून आलो, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघू आपण. देन the capacitor C2 should be such that if the reactance XC2 at F minimum, it should be less than or equal to on the 10th of RO. RO in the sense output resistance चा तो जो असेल तो खूप लो असेल. आता बघूया RC कपलिंग एम्प्लिफायर वर्क कसा करतोय. सगळ्यात पहिले आता हे पूर्ण सर्किट आपल्याला दिसतंय, त्याच्यामध्ये आपण वर्किंग बघू आता. When AC signal input is applied to the absent value of current DC, base current transistor is ICQ. बेस करंट आहे म्हणून त्याला ICQ म्हटलं, IBQ म्हटलं सॉरी, विच इज कॉल्ड ॲज कॉन्झियंट पॉइंट ऑपरेटिंग पॉइंट ऑफ द बेस करंट. ICBQ जो असेल तो बेस करंट असेल. करस्पॉन्डिंग टू IBQ कॉन्झियंट DC कलेक्टर करंट, ICQ also flow through the transistor. Means equation is ICQ equal to beta IBQ when the collector emitter voltage is VCEQ. Corresponding to IBQ constant collector current, ICQ also flow through the transistor. When small AC signal, sine signal, is applied to the input of amplifier base current, it varies below the Q point. जर आपण इनपुट सिग्नल अप्लाय केला इथं तर काय होणार आहे, इनपुट सिग्नल जे असेल ते होणार आहे आणि त्याला आपण म्हणतोय AC करंट, जे इनपुटमध्ये जे अप्लाय करतोय ते. यामध्ये काय असणार आहे, व्हेरिएशन असेल. कशामुळे व्हेरिएशन असेल, Q पॉईंटमध्ये समजा कमी करंट फ्लो होऊन आलं त्या पॉईंट ऑफ व्ह्यू, तर काय होणार आहे, कलेक्टर करंट बिकॉज IC इक्वल टू बीटा IB. बीटाची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला, बीटा इक्वल टू IC अपॉन IB. सो IB आणि IC आर इन फेज. ते आपल्याला समोरचे जे डायग्राम असेल त्याच्यामध्ये दिसणार आहे. ओके, बघूया आपण कोण याच्यामध्ये बघितलं आपण कंपोनंट कोणकोणते यूज केले त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस केलंच आहे. यामध्ये R1 R2 आणि RE बायसिंग रेजिस्टन्स यूज केले. कलेक्टर करंट, कलेक्टर रेजिस्टन्स RC यूज केला आहे. दूसरा इनपुट कपलिंग कॅपॅसिटर C1 यूज केला आहे. देन आउटपुट कपलिंग कॅपॅसिटर C2 यूज केला आहे. देन बायपास कॅपॅसिटर CE यूज केला आहे. तर CE तुम्हाला सांगितलं आहे सगळ्यात पहिले बायसिंग रजिस्टर R1 R2 आणि RE. व्होल्टेज डिवायडर आहे म्हणून R1 आणि R2 यूज केला आहे आपण त्यासाठी. देन RC कपल कलेक्टर रजिस्टर जो आहे RC यूज केला आहे. देन कलेक्टर सोबत आहे म्हणून RC म्हणतो त्याला. इनपुट कपलिंग कॅपॅसिटर C1 तो आपण इनपुट सिग्नलला ट्रान्झिस्टर सोबत मॅच करायसाठी यूज करतोय. देन आउटपुट कपलिंग कॅपॅसिटर C2 तो दुसऱ्या मल्टीस्टेज एम्प्लिफायर जर यूज करायचे असेल त्याच्यासाठी यूज करतोय.
आणि बायपास